होळीच्या शुभेच्छा। आज आपण होलिका साजरी करतो, यामागील कारण काय आहे हे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कथा आवडल्यास सबस्क्राइब नक्की करा। सृष्टीच्या आरंभीचा त्या प्राचीन काळात जेव्हा सत्ययुगाची शांत छाया पृथ्वीवर पसरली होती, तेव्हा देव आणि दानव यांच्यातील संघर्ष हा केवळ शक्तीचा नव्हता, तर तो तत्वांचा, श्रद्धेचा आणि अहंकाराचा होता। आकाशात देवतांचे तेज झळकत होते, तर पाताळात असुरांच्या सामर्थ्याचा गर्जणारा आवाज घुमत होता। त्या काळात असुर कुळात एक अत्यंत पराक्रमी, प्रखर आणि अढळ इच्छाशक्तीचा राजा जन्माला आला, हिरण्यकश्यप। त्याचा भाऊ हिरण्यक्ष याचा वध विष्णू यांच्या वराह अवताराने केला होता आणि त्या घटनेने हिरण्यकश्यपच्या अंतःकरणात सूळाची ज्वाला प्रज्वलित झाली होती। त्याच्या मनात एकच विचार धगधगत होता, ज्याने माझ्या भावाचा वध केला त्या विष्णूचा मी नाश करीन। हा केवळ राग नव्हता, तो त्याच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू बनला होता। अत्यंत कठोर तपश्चर्या करून त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न केले। वर्षानुवर्षे त्याने अन्नत्याग केला, शरीर कृश झाले, पण मनातील ज्वाला अधिक तीव्र होत गेली। शेवटी ब्रह्मदेव त्याच्या समोर प्रकट झाले। हिरण्यकश्यपाने अमृतत्व मागितले, पण ते शक्य नसल्याचे कळताच त्याने अत्यंत चतुराईने वरदानांची रचना केली। त्याचा मृत्यू ना मानवाने व्हावा, ना पशुने, ना दिवसा ना रात्री, ना घरात ना बाहेर, ना अस्त्राने ना शस्त्राने, ना भूमीवर ना आकाशात। त्याला वाटले की आता तो मृत्यूवर विजय मिळवला आहे। वरदान मिळाल्यानंतर त्याच्या चालण्यातच बदल झाला। त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास नव्हता, तर दर्प होता। त्याला वाटू लागले की आता तोच सर्वश्रेष्ठ आहे। देवताही त्याच्यापुढे थरथर कापू लागल्या। त्याने स्वर्गावर आक्रमण केले, इंद्रासह अनेक देवांना पराभूत केले आणि स्वतःला त्रैलोक्याचा अधिपती घोषित केले। हळूहळू त्याचा अहंकार इतका वाढला की त्याने प्रजेवर आदेश लादला, माझीच पूजा करा, माझ्याशिवाय दुसरा कोणताही देव नाही। मंदिरे उद्ध्वस्त केली गेली, विष्णूंचे नामस्मरण निषिद्ध ठरवले गेले। जो कोणी देवतांचे स्मरण करीत असे त्याला कठोर शिक्षा दिली जाई। पण या बाह्य सामर्थ्याच्या आड त्याच्या मनात एक सततची भीती दडलेली होती। विष्णूंच्या अस्तित्वाची सावली त्याच्या विचारांवर अधिराज्य गाजवत होती। जितका तो विष्णूंचा नाश करण्याचा प्रयत्न करीत होता, तितकाच त्यांच्या नावाचा प्रतिध्वनी त्याच्या मनात घुमत होता। त्याचा राग हा खरं तर असुरक्षिततेचा मुखवटा बनला होता। त्याला वाटत होते की जर विष्णूंची आठवणही जगातून नाहीशी झाली तरच तो खऱ्या अर्थाने विजयी ठरेल। अशा प्रकारे हिरण्यकश्यप केवळ एक बलाढ्य राजा नव्हता, तर तो अहंकाराचे सजीव प्रतीक बनला होता। त्याची कथा ही शक्तीच्या उन्मादाची आणि दैवी व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या मनुष्याच्या भ्रमाची होती। आणि याच उन्मादातून पुढे जन्म घेणार होती एक अशी घटना जी श्रद्धा आणि अहंकारातील अंतिम संघर्षाचे रूप धारण करणार होती। हिरण्यकश्यपाच्या राजवाड्यात ऐश्वर्याची कमतरता नव्हती, पण त्या वैभवाच्या भिंतींमध्ये एक वेगळीच शांत ज्योत ज्वलत होत होती। त्या महालात जन्माला आलेल्या लहानग्या बालकाचे नाव होते प्रल्हाद। असुर कुळात जन्मलेला हा राजपुत्र बाहेरून पाहता इतरांप्रमाणेच होता, पण त्याच्या डोळ्यात एक विलक्षण स्थैर्य आणि करुणा झळकत होती। म्हटले जाते की त्याची माता कयाधू गर्भवती असताना तिला ऋषींच्या आश्रमात आश्रय मिळाला होता। त्या काळात तिच्या कानावर सतत विष्णू यांच्या महिमेचे आणि भक्तीचे उपदेश पडत होते। गर्भातील बालक त्या प्रत्येक शब्दाला जणू आत्म्यात साठवत होता। म्हणूनच प्रल्हादाच्या जन्मानंतर त्याच्या ओठांवर सहजपणे नारायण नारायण हा जप उमटत असे। बालव्यवहारात इतर मुले खेळण्यात रमायची, पण प्रल्हाद मात्र ध्यानमग्न बसत असे। त्याला खेळण्यांमध्ये रस नव्हता, त्याच्या मनात एक अदृश्य दिव्य मित्राविषयी अपार प्रेम होते। राजमहालातील दासी दासी आश्चर्यचकित होत असत, कारण हा बालक कोणतीही भीती न बाळगता सर्वांशी प्रेमाने बोलत असे आणि प्रत्येकाला सांगत असे की परमेश्वर सर्वत्र आहेत, वाऱ्यात, पाण्यात, अग्नीमध्ये आणि प्रत्येक हृदयात। जेव्हा त्याला गुरुकुलात शिक्षणासाठी पाठवले गेले, तेव्हा गुरूंनी त्याला राज्यकारभार, युद्धनीती आणि असुर परंपरेचे धडे शिकवण्याचा प्रयत्न केला। पण प्रत्येक धड्याच्या शेवटी प्रल्हाद आपल्या सहध्यायानं सांगत असे की सर्वश्रेष्ठ शक्ती राजा नाही, तर परमात्मा आहे। तो मुलांना सांगत असे की खरे सामर्थ्य शस्त्रात नसते, तर श्रद्धेत असते। त्याचे शब्द ऐकून इतर मुलेही विष्णूंचे नामस्मरण करू लागली। त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच समाधानाचे स्मित असे। कोणीतरी त्याला रागवले तरी तो प्रत्युत्तर देत नसे, उलट तो त्यांच्यासाठीही प्रार्थना करीत असे। त्याची भक्ती दिखाऊ नव्हती, ती अंतःकरणातून वाहणाऱ्या नदीसारखी स्वच्छ आणि अखंड होती। त्याला देव वेगळ्या ठिकाणी दिसत नव्हते, त्याला वाटत असे की परमात्मा म्हणजेच प्रेम, आणि प्रेम जिथे आहे तिथे देव आहेत। राजमहालात जेव्हा विष्णूंच्या नावावर बंदी होती, तेव्हाही प्रल्हाद निर्भयपणे जप करीत असे। त्याच्या ओठांवरचा नारायण हा शब्द जणू अंधारात पेटलेल्या दिव्यासारखा होता। त्याला शिक्षा होईल, वडिलांचा राग ओढवेल याची त्याला जाणीव होती,
तरीही त्याची श्रद्धा डळमळली नाही, कारण त्याच्यासाठी भक्ती ही केवळ पूजा नव्हती, ती त्याच्या श्वासासारखी होती, सहज, नैसर्गिक आणि अखंड. अशा प्रकारे असुर कुळात जन्मलेला हा बालक हळूहळू श्रद्धेचे जिवंत प्रतीक बनत होता. त्याच्या कोवळ्या हृदयात भीती नव्हती, कारण त्याला खात्री होती की परमेश्वर त्याच्या सोबत आहेत. आणि हीच अढळ श्रद्धा पुढे त्याच्या आयुष्यातील प्रचंड वादळांशी सामना करण्याचे सामर्थ्य देणार होती. राजदरबारातील वातावरण दिवसेंदिवस अधिक तणावपूर्ण होत होते. प्रल्हादाच्या ओठांवरून अखंड उच्चारले जाणारे नारायण हे नाव हिरण्यकश्यपाच्या कानात जणू ज्वालेसारखे भासत होते. एक दिवस संतापाच्या भरात त्याने दरबारात प्रल्हादाला उभे केले आणि गर्जना केली, तुझा तो विष्णू आता तुला वाचवणार नाही. पण बालकाच्या चेहऱ्यावर भीतीची एकही रेष उमटली नाही. उलट त्याचे डोळे शांत होते, जणू तो एखाद्या अदृश्य शक्तीशी संवाद साधत होता. पहिला प्रयत्न विषाचा होता. सुवर्णपात्रात अमृतासारखे भासणारे पेय आणले गेले. राजाज्ञेने ते प्रल्हादासमोर ठेवले गेले. सभागृहात नीरव शांतता पसरली होती. प्रल्हादाने ते पात्र हातात घेतले, डोळे मिटले आणि शांतपणे परमेश्वराचे स्मरण केले. विष त्याच्या ओठांवर गेले, पण त्याच्या शरीरावर त्याचा परिणाम झाला नाही. उपस्थित दरबारी भयचकित झाले. हिरण्यकश्यपाच्या कपाळावरच्या नसांमध्ये संताप धडधडू लागला. त्यानंतर त्याला उंच पर्वतावर नेले गेले. वाऱ्याचे झंझावात वाहत होते, खाली अथांग दरी होती. सैनिकांनी त्याला कड्यावर उभे केले आणि निर्दयपणे ढकलून दिले. खाली कोसळताना प्रल्हादाच्या ओठांवर पुन्हा एकदा जप होता, पण जणू वाऱ्यानेच त्याला अलगद उचलून घेतले. तो खाली पडला तरी त्याला इजा झाली नाही. सैनिक थरथरत परतले. हिरण्यकश्यपाचा राग आता उन्मादात बदलला. त्याने प्रल्हादाला रानटी हत्तींच्या पायाखाली टाकण्याचा आदेश दिला. विशाल हत्ती गरजत पुढे सरसावले. जमिनीवर पडलेला तो लहानसा देह त्यांच्या तुलनेत नगण्य भासत होता. पण ज्या क्षणी हत्ती त्याच्यावर पाय ठेवणार होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील उग्रता निवळली. ते शांत झाले आणि त्या बालकाच्या भोवती प्रदक्षिणा घालू लागले, जणू त्यांच्यातील दैवी तेज त्यांनी ओळखले होते. संतापाने अंध झालेल्या राजाने पुढचा आदेश दिला, प्रल्हादाला विषारी सापांच्या खड्ड्यात फेकून द्या. काळे फणा उभारलेले सर्प फुसफुसत होते, पण प्रल्हाद त्या अंधाऱ्या खड्ड्यात बसून जप करीत राहिला. आश्चर्य म्हणजे सर्पांनी त्याला दंश केला नाही, उलट ते त्याच्या चरणाशी गुंडाळून शांत पडले, जणू त्याच्या भक्तीने त्यांच्या विषालाही शांत केले. प्रत्येक अपयशानंतर हिरण्यकश्यपाच्या मनात एक अज्ञात भीती वाढत होती. त्याला जाणवत होते की त्याच्या सामर्थ्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ शक्ती या बालकाचे रक्षण करीत आहे. पण अहंकाराने त्याला सत्य स्वीकारू दिले नाही. जितका तो प्रयत्न करीत होता, तितकी प्रल्हादाची श्रद्धा अधिक दृढ होत गेली. या सर्व प्रयत्नात एक गोष्ट मात्र स्पष्ट होत गेली, शरीरावर आघात करता येतो, पण अढळ श्रद्धेला जखम करता येत नाही. प्रत्येक संकटात प्रल्हाद अधिक तेजस्वी दिसू लागला आणि हिरण्यकश्यपाच्या अहंकाराचा अंधार अधिक गडद होत गेला. संघर्ष आता केवळ वडील आणि पुत्र यांच्यात राहिला नव्हता, तर तो श्रद्धा आणि दर्प, भक्ती आणि अत्याचार, प्रकाश आणि अंधार यांच्यातील महासंग्राम बनला होता. राजदरबारातील त्या संध्याकाळी एक वेगळीच अस्वस्थता पसरली होती. सततच्या अपयशामुळे संताप्त झालेला हिरण्यकश्यप आता शेवटचा डाव खेळण्याच्या तयारीत होता. त्याच्या डोळ्यात सुडाची ज्वाला पेटली होती, पण त्या ज्वालेत एक अदृश्य भीतीही दडलेली होती. त्याने आपल्या बहिणीला दरबारात बोलावले. होलिका फक्त असुर कुळातील एक स्त्री नव्हती. तिला वरदान प्राप्त झाले होते की अग्नी तिला जाळू शकणार नाही. पण त्या वरदानामागे केवळ अभिमान नव्हता, तर एक जबाबदारीही होती. जेव्हा ती दरबारात उभी राहिली, तेव्हा भावाच्या आदेशात तिने केवळ सत्ता पाहिली नाही, तर एक कुटुंबातील तुटलेले नातेही पाहिले. तिच्यासमोर प्रश्न होता, भावाची आज्ञा पाळायची की एका निरागस बालकाचा जीव वाचवायचा. हिरण्यकश्यपाचा आवाज कठोर होता. त्याने आदेश दिला की होलिकाने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे. त्या क्षणी होलिकेच्या मनात अनेक विचारांचे वादळ उसळले. तिला माहीत होते की प्रल्हाद निर्दोष आहे. त्याच्या डोळ्यांतील शांत श्रद्धा तिने अनेकदा पाहिली होती. त्या लहानग्या बालकाने कधीही तिच्याशी कटू वर्तन केले नव्हते, उलट तो तिलाही प्रेमाने नमस्कार करीत असे. रात्र गडद होत गेले आणि होळीची ज्वाला पेटवण्याची तयारी सुरू झाली. आकाशात धूर पसरत होता, ढोल नगाऱ्यांचा आवाज घुमत होता, पण त्या सर्व गोंगाटात एक अद्भुत ताण पसरला होता. आज केवळ एका बालकाची परीक्षा नव्हती, तर श्रद्धा आणि अहंकाराचा अंतिम सामना होणार होता. होलिकेने प्रल्हादाला मांडीवर बसवले. ज्वाला त्यांच्या सभोवताली नाचू लागल्या. उपस्थित जनसमुदाय भयाने थरथरत होता, पण त्या ज्वालांच्या मध्यभागी बसलेला प्रल्हाद मात्र पूर्ण शांत होता. त्याने डोळे मिटले आणि त्याच्या ओठांवरून पुन्हा एकदा विष्णूंचे नामस्मरण उमटले. त्या जपात भीती नव्हती, त्यात पूर्ण समर्पण होते. अग्नी अधिक भडकू लागला. ज्वालांनी होलिकेला वेढले. सुरुवातीला तिला वाटले की तिचे वरदान तिला सुरक्षित ठेवेल, पण जशी ती अंतर्मनात डळमळली, तशीच तिच्या वरदानाची शक्तीही क्षीण झाली.
दैवी शक्तीचा दुरुपयोग कधीच रक्षण करत नाही हे सत्य त्या क्षणी प्रकट होत होते. ज्वाला तिच्या वस्त्रांना स्पर्श करू लागल्या आणि ती भयाने किंचाळू लागली. पण त्याच अग्नीमध्ये जिथे सर्व काही भस्मसात व्हावे अशी अपेक्षा होती, तिथे एक चमत्कार घडत होता. ज्वाळा प्रल्हादाला स्पर्श करत नव्हत्या, उलट जणू त्या त्याच्या सभोवती एक संरक्षण कवच निर्माण करत होत्या. त्याच्या चेहऱ्यावर दैवी तेज झळकत होते. त्याचा जप अधिक गूढ आणि स्थिर झाला होता. अग्नीच्या तडाख्यातही त्याच्या शरीराला इजा झाली नाही. त्या क्षणी सर्वांना जाणवले की ही केवळ योगायोगाची घटना नव्हती, ही दैवी हस्तक्षेपाची साक्ष होती. अग्नी जो नाशाचे प्रतीक आहे, तोच येथे शुद्धीकरणाचे प्रतीक बनला होता. होलिकेचा अहंकार जळून खाक झाला, पण प्रल्हादाची श्रद्धा अधिक तेजस्वी झाली. ज्वाळा शांत झाल्यावर राखेच्या ढिगाऱ्यातून प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला. त्याच्या अंगावर एकही जखम नव्हती. लोक स्तब्ध उभे होते. काहींनी हे दैवी चमत्कार म्हणून पाहिले, तर काहींनी भीतीने नजरे खाली घातले. पण सत्य स्पष्ट होते, श्रद्धेचे रक्षण स्वतः परमेश्वर करतात. त्या अग्निपरीक्षेने एक संदेश संपूर्ण विश्वाला दिला. दैवी शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्याला अग्नीही स्पर्श करू शकत नाही, आणि जो शक्तीचा दुरुपयोग करतो त्याचा अंत निश्चित असतो. त्या रात्री जळले केवळ लाकूड नव्हते, जळला तो अन्यायाचा गर्व आणि उजळली ती भक्तीची ज्योत, जी पुढे इतिहासात सदैव स्मरणात राहिली. होलिकेच्या अग्निपरीक्षेनंतरही हिरण्यकश्यप याचा अहंकार क्षणभरही कमी झाला नाही. उलट त्याचा संताप आता विक्राळ रूप धारण करू लागला. त्याला वाटत होते की जर हा बालक जिवंत राहिला तर त्याच्या सामर्थ्याला आव्हान देणारा विचार जगात जिवंत राहील. एका संध्याकाळी त्याने प्रल्हादाला पुन्हा दरबारात बोलावले. सभागृहात सोन्याचे स्तंभ उभे होते, पण त्या वैभवाच्या मध्ये वातावरणात तणावाची वीज चमकत होती. हिरण्यकश्यप गर्जना करत म्हणाला, "तू म्हणतोस तुझा विष्णू सर्वत्र आहे. तो या राजवाड्यात आहे का? या स्तंभातही आहे का?" प्रल्हाद शांतपणे उत्तरला, "हो, परमेश्वर सर्वत्र आहेत, या स्तंभातही." त्या उत्तराने जणू आकाशच दणाणले. संतापाने अंध झालेल्या हिरण्यकश्यपाने आपल्या गदेद्वारे त्या विशाल स्तंभाला जोरात प्रहार केला. क्षणभर सगळीकडे नीरव शांतता पसरली. पुढच्याच क्षणी त्या फाटलेल्या स्तंभातून एक भीषण गर्जना उमटली. अशी गर्जना की पृथ्वी थरथरू लागली, आकाशात विजा चमकू लागल्या आणि सर्वांच्या अंतःकरणात भीतीची लहर उठली. त्या फाटलेल्या स्तंभातून प्रकट झाले एक अद्भुत अकल्पित रूप. नरसिंह, न पूर्ण मानव न पूर्ण सिंह, अर्धा नर अर्धा सिंह. डोळ्यांत ज्वाला, केशराशीत वादळ आणि नखात दैवी तेज. तो ना दिवस होता न रात्र, संधी प्रकाशाचा काळ होता. त्या क्षणी सृष्टीने जणू श्वास रोखून धरला. नरसिंहाने हिरण्यकश्यपाला पकडले. तो प्रसंग ना घरात घडला न पूर्ण बाहेर, राजवाड्याच्या उंबरठ्यावर. त्याला ना भूमीवर ठेवले ना आकाशात, आपल्या मांडीवर उचलून घेतले आणि कोणतेही अस्त्र किंवा शस्त्र न वापरता आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचा अंत केला. ब्रह्मदेवांनी दिलेल्या प्रत्येक वरदानातील अट त्या दैवी योजनेत पूर्ण झाली होती. मृत्यूला हरवण्याचा गर्व क्षणात भस्मसात झाला. हिरण्यकश्यपाचा गर्व कोसळला आणि दरबारात स्तब्ध शांतता पसरली. पण त्या विक्राळ रूपातही एक उद्देश होता, भक्ताचे रक्षण. प्रल्हाद त्या दृश्यासमोर नतमस्तक उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त दैवी कृपेची अनुभूती होती. तो नरसिंहासमोर हात जोडून उभा राहिला आणि त्या उग्र रूपानेही आपल्या भक्ताकडे प्रेमाने पाहिले. त्या क्षणी स्पष्ट झाले की दैवी न्याय विलंबित होऊ शकतो, पण तो अटळ असतो. अहंकार कितीही सामर्थ्यवान वाटला तरी श्रद्धेच्या एका निश्चल श्वासासमोर तो टिकत नाही. नरसिंहाचा अवतार हा केवळ राक्षसवध नव्हता, तो सत्याचा विजय, भक्तीचे रक्षण आणि दैवी व्यवस्थेचा पुनर्स्थापना होता. त्या गर्जनेने केवळ एक अत्याचारी राजा संपला नाही, तर जगाला एक शाश्वत संदेश मिळाला. देव सर्वत्र आहेत आणि जेव्हा भक्त पूर्ण समर्पणाने त्यांना हाक मारतो, तेव्हा ते कोणतेही रूप धारण करून त्याचे रक्षण करतात. शेवटी या कथेतला सर्वात मोठा तात्विक संदेश असा आहे की देव बाहेर शोधण्याची गरज नाही, ते प्रत्येक कणात, प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक हृदयात आहेत. जेव्हा आपण अहंकार जाळून श्रद्धेला जागा देतो, तेव्हा आपल्या जीवनातही नरसिंहाचा उदय होतो, अन्यायाचा अंत करण्यासाठी आणि सत्याचा विजय प्रस्थापित करण्यासाठी.
नरसिंहाच्या प्रकट होण्याने दरबारातील गोंधळ थांबला, पण त्या घटनेची प्रतिध्वनी मात्र प्रल्हादाच्या अंतःकरणात दीर्घ काळ घुमत राहिली. हिरण्यकश्यप याचा अंत झाला होता, पण प्रल्हादाच्या मनात द्वेषाचा अंशही नव्हता. तो आपल्या वडिलांच्या देहाजवळ शांतपणे उभा राहिला आणि त्यांच्यासाठीही परमेश्वराकडे क्षमा मागू लागला. ज्याने त्याला वारंवार मृत्यूच्या दारात ढकलले, त्याच्यासाठीही त्याच्या हृदयात करुणा होती. हाच खऱ्या भक्तीचा सर्वोच्च बिंदू होता. नरसिंहाचे उग्र रूप हळूहळू शांत झाले. त्या तेजस्वी उपस्थितीत प्रल्हादाने मस्तक झुकवले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते दैवी कृपेच्या अनुभूतीचे होते. त्याने काहीही मागितले नाही, ना सत्ता, ना वैभव, ना दीर्घायुष्य. त्याने फक्त इतकीच प्रार्थना केली की त्याच्या हृदयात सदैव भक्तीचा दीप प्रज्वलित राहो. राज्याचा कारभार त्याच्याकडे सोपवण्यात आला, पण तो राजा होऊनही नम्रच राहिला. त्याने प्रजेवर सत्ता गाजवली नाही, त्याने सेवा केली, कारण त्याने अनुभवले होते की खरे सामर्थ्य सिंहासनात नसते, तर समर्पणात असते. त्याच्या राज्यात अन्यायाला स्थान नव्हते आणि प्रत्येकाला देवस्मरणाची मोकळीक होती. होलिकेच्या जळण्याची आठवण आणि त्या अग्निपरीक्षेचा प्रसंग पुढे परंपरेत रूपांतरित झाला. प्रत्येक वर्षी लोक होळी पेटवू लागले, केवळ उत्सव म्हणून नव्हे, तर अंतर्मनातील अहंकार, राग आणि द्वेष जाळण्याचा संकल्प म्हणून. रंगांची उधळण सुरू झाली, कारण भक्ती आणि प्रेम हे जीवनाला रंग देतात. ही कथा आपल्याला विचारायला भाग पाडते की आपल्या जीवनात कोणता हिरण्यकश्यप दडलेला आहे, कोणता अहंकार, कोणती भीती आपल्याला सत्यापासून दूर नेत आहे, आणि आपल्या अंतःकरणात प्रल्हादासारखी अढळ श्रद्धा आहे का? शेवटी ही कथा केवळ एका भक्ताची नाही, ती प्रत्येकाच्या आत्मप्रवासाची आहे. श्रद्धा जपली, अहंकार जाळला आणि सत्याला धरून राहिलो तर आपल्या जीवनातही दैवी संरक्षण प्रकट होते. म्हणूनच होळीचा संदेश केवळ आनंदाचा नाही, तर आत्मपरिवर्तनाचा आहे. ज्या क्षणी आपण मनातील अंधार जाळतो, त्याच क्षणी आपल्या जीवनात नव्या प्रकाशाचा उदय होतो, आणि तोच प्रकाश आपल्याला भीतीवर, अन्यायावर आणि स्वतःच्या दुर्बलतेवर विजय मिळवण्याला प्रेरणा देतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये सांगा, आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.